न आलेली आहेत सगळी मुलं की तुम्ही काय वेगवेगळे कॉलेजचे फेस्टिवल असायचे तिथं काय हिंडत असे शोधत फिरायचा की काय दोघं जण? त्याच्या मागची एक गमतीशीर कथा आहे खरं तर. म्हणजे आम्ही पुणे युथ फेस्टिवल युवक महोत्सव सगळ्या विद्यापीठात घडत असतो. बरेचसे कलाकार त्यातून येतात. तसंच ही सगळी स्टार मंडळी आम्हाला तिकडूनच मिळाली. पुणे विद्यापीठाचा युवक महोत्सवाला आम्ही दोघं जण दिग्दर्शन करत असतो, म्हणजे करत होतो आतापर्यंत. मग तिथे ताल कचेरी सारखा प्रकार तिथे घडतो खरं तर. म्हणजे हे प्रत्येक युनिव्हर्सिटी करतो. काय काय म्हणतात? ताल कचेरी, जो आख्यानामध्ये मध्यंतरानंतर ही 4 राजे वाद्य. तो तिकडे आम्ही 10 वादकांबरोबर करायचो. त्यामुळे ही सगळी मंडळी पुणे विद्यापीठाच्या युवक महोत्सवाला वेगवेगळ्या वर्षी आमच्या समोर येत होती. आणि मग ज्यावेळेस आख्यान आमचं सायमल्टेनियस चालू होतं तर म्हटलं बघ आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न होता की कलाकार घ्यायचे कोण. तोच परत की आपल्याला लोकांच्या पसंतीस उतरायचं असेल तर कोणीतरी प्रतियशच घ्यावे लागतील. आणि त्याच्याच बरोबर आम्ही बाकीची कामं करत असताना आम्हाला प्रतियश कलाकारांचा खूप उत्तम अनुभव येत होते. त्यामुळे त्यांचे टँट्रम्स काय केलं कोणी मी सांगतो किस्सा. मी किस्सा विचारला की जेव्हा आख्यानाची बांधणी चालू होती तेव्हा ही मुलं तर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होतीच, पण ही सगळी लांबची असल्यामुळे आणि पहिले 2 शो आम्ही स्वतःच प्रोड्यूस केले होते, त्याच्यामुळे आर्थिक बघता आम्ही म्हटलं पुण्यातलेच कलाकार घेऊयात. आणि आले पुण्यातले कलाकार, वादक आले, गायिका आल्या आणि ऐकलं असं ओके ओके ठीक आहे ठीक आहे. 2-3 रिहर्सल झाल्या. मग त्यांच्या आम्हाला छान कोटेशन आले की एवढं बजेट लागेल. बरं आम्ही म्हणलं ठीक आहे करूयात. झालं, पण 4-5 प्रॅक्टिस नंतर काय झालं की एक जण चालला गेला. कमीत कमी 4 ते 5 जण गेली. पण त्याचं कारण असं होतं की ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की ते सगळे क्लासिकल शिकणारी मुलं होती आणि त्यांचे गुरु म्हणायचे की फोक काय करता तुम्ही, लोककला ही तुम्ही काय करता, ही लोककला त्यांचं काम आहे, हे आपलं नाही आहे. आणि मग ते काय म्हणजे आम्हाला परमिशन मिळत नाही आमच्या गुरूंची, त्याच्यामुळे आम्ही हे गाऊ शकणार नाही. म्हणजे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, म्हणलं मग आपण अशी लोक आणू ना की जे ऑलरेडी स्टार आहेत. हा, मग यांना आम्ही आपल्याला शोधायचे फक्त हिरे आहेत कुठेतरी, जवाहिरी पाहिजे त्यांना शोधणार. सर यांचा प्लस पॉईंट असा की हे 4 वादक जे आहेत यांचं मूळ वाद्य हे नाहीच आहे. बरं, यांना ज्यावेळी आम्ही यांच्या ऑडिशन घेतलेल्या फेस्टिवलला तर यांना ते वाद्याबद्दल माहिती पण नव्हतं. मग यांची काय वाद्य होती? हा पृथ्वी क्लासिकल तबला वाजवतो, अजूनही शिकतो. अजूनही. ऋतुराज हा ड्रम स्टिक वगैरे वाजवतो. गौरव हा क्लासिकल ढोलक वाजवतो आणि आबी तर क्लासिकल पकवाज. बरं, हे त्यांच्या वाद्यामध्ये खूप माहिर आहेत ते. बरं, त्यांची आवड फार होती की मला हे शिकायचंय. मग आम्ही फेस्टिवलला 2 वर्ष ही मुलं आमच्याकडे होती. मग 2 वर्षात आम्ही प्रत्येक वाद्याची की ठेवण कशी आता त्याचा बाज कसा. अरे पण तू ना यांना ही मुलं म्हणतो, तुम्ही मुलंच आहात रे. आम्हाला असं भारी वाटतं असं मुलं पण ते असं आमचं फार जवळचे असं वाटतं की, कारण त्या काळात आम्हाला यांनी खूप साथ दिली आणि आता अजूनही आहेत. तर ते शिकून आणि आता जर कुणी ऐकलं आख्यानामध्ये यांचं वादन तर कुणीच म्हणणार नाही की हा यांची वाद्य नाहीये. तर मग बरं, आता ह्या 4घांची ओळख झाली, बाकीच्यांची पण ओळख सांग ना. आधी मागं सांग जाणारे. हा दीपक उकिरडे, हा तर म्हणजे आमचा लहानपणापासूनचा मित्र आहे. हा उत्तम गातो, विनायक पण उत्तम गातो. मग यांची आम्हाला साथ मिळाली. मग यांना आम्ही हळूहळू इन केलं. मग नंतर शाहीर चंद्रकांत माने हा पण शाहिरी करत होता. त्यामुळे याचं आम्ही गाणं युट्यूबवर आणि जनरल याच्यावर व्हॉट्सअपवर जनरल बघत होतो. पण याचे गुरु शाहीर देवानंद माळी यांच्याबरोबर आम्ही एकदा काम करत होतो एका गाण्यानिमित्ताने. तिथे तो त्यांना डब द्यायला आला होता त्या स्टुडिओमध्ये की ते सर ते विसरले होते आणि त्यावेळेस जनरल त्यांनी त्याची झलक दाखवली होती. मग ती गाठोडी आम्ही ज्यावेळेस करायचं ठरवलं तर मग तिथे आम्ही त्याच्याकडे गेलो की आपण करूयात एकत्र. ऋषिकेश रिकामे हा सुद्धा एका वेगळ्या कामानिमित्ताने आमच्याकडे आला होता. हा फेस्टिवलला भेटला. पण याची ओळख फेस्टिवललाच झाली. एका वेगळ्या मित्राच्या गाण्याच्या कामानिमित्ताने आमच्याकडे आला. मग त्याला आम्ही विचारलं, कारण तो ऑलरेडी युट्यूबवरती खूप लोकांना तो फॉलोवर आहे, आपला खूप लोक स्टार येतो त्याचं ते गाणं मित्राचं. त्यानंतर म्हणजे आम्हालाच भीती वाटत की हा म्हणतोय की नाही. त्यामुळे मग तो सुदैवाने हो म्हणाला, त्याला ही सगळी गोष्ट आवडली. मग तो इन झाला. त्यानंतर अनुजा देवरे ही सुद्धा नाशिकची.
हिने आणि विजयने एका कार्यक्रमामध्ये एकत्र काम केलं होतं. मग आम्ही झीचीच एक सिरियल आहे दार उघड बैदार, त्यासाठी तिने आमचं टायटल ट्रॅक तिने गायलं होतं. त्यामुळे तेव्हापासूनची ती ओळख होती आणि ती पण एका तिनं तरी ऐकलंच नाही, ती फक्त म्हणली हर्ष विजू दादा काहीतरी करतात ना, मी येते पुण्यात, संपला विषय. त्यामुळे ते एक झालं. मग रुचाचा खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण ती आमच्या कुठल्या सर्कलमध्ये ती नव्हती. ती आंबेजोगाईला काय 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 तिचं भरतनाट्यम काय काय सगळं मिक्स करत होती ती. मग तिने तिच्या एका चित्रपटामध्ये तिने खरं तर गाणं गायलंय, आल्याड पाल्याड नावाच्या चित्रपटात. तर तिची एक छोटीशी क्लिप होती फक्त, आणि तो टेक्स्चर खूप आम्हाला आवडला तिचा, म्हणून मग तिला आम्ही इंस्टाग्रामवर शोधलं, मग तिला मेसेज केला, मग ती भेटली, मग ती पण आम्हाला जॉईन झाली. मग हा विनायक बद्दल मी सांगितलं. त्यानंतर कुंदन ठाकूर देखील आम्हाला युथ फेस्टिवललाच भेटलेला आहे. तो तर त्यावेळेस बासरी फक्त बघूनच शिकत होता, शिकलाच नाही बासरी. शिकलेलाच नाहीये तो. हो, शिकला नाही सर तो बासरी. हा, म्हणजे इंटरेस्ट नाही, म्हणजे काय हे वाद्य आहे असं त्याने हातात घेतलं आणि मग ते एक्सप्लोर करत गेला. तू काय वाजवायचा तो? तू काय वाजवायचा सांग. मी हार्मोनियम आधी शिकलो, हार्मोनियम विशारद झालो, मग विशारद करता करता बासरी. आता या इतक्या बासऱ्या घेऊन आलाय तो, आणि तो त्याला काय तारपा जो असतो. त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की म्हणजे आम्हाला ते वाद्य हवंच होतं कसल्याही परिस्थिती, आणि सुरुवातीला जे ठरलं होतं, पण त्या वाद्याचा वादक आणि ते वाद्य हे आम्हाला परवडणार नव्हतं अगोदर. तेवढ्या एका शिक्षणासाठी त्याला घेऊन येणं हे त्याला दिसत होतं की नाही, ह्या वाद्याची एक वेगळी गंमत आहे. मग त्याला आम्ही जरा 2-3 वेळा थोडंसं जरा पुश केलं की अरे बघ कुंदन, अरे बघ काहीतरी होईल, काय हवा तर द्यायची फक्त, एवढं काय. असं त्याच आहे. मानस खरं तर आमचा कॉम्पिटिटर होता युथ फेस्टिवलमध्ये. तो मुंबई विद्यापीठाकडनं त्या टीममध्ये होता आणि आम्ही पुणे विद्यापीठाकडनं. पण त्याला जनरली विजय किंवा आमचं काम आवडायचं आणि त्याने जनरल कुंदनला विजयचा नंबर मागितला. मग तिथून कॉन्टॅक्ट सुरू झाला आणि मग हळूहळू आम्ही विचारलं, तो पण पुण्यात शिफ्ट होत होता. मग आम्ही त्याला विचारलं की तो सुदैवाने पायपेटी सुद्धा वाजवतो. ते आता खूप रेअर झालं ते वाद्य, त्यामुळे तो पायपेटी सुद्धा वाजवतो आणि संवादिनी पण तो खूप छान वाजवतो. त्यानंतर तिकडे रोहित आमच्या बरोबर फक्त असतो, तो सतत असतो. मग तो गझल छान गातो, बाकीचे खूप अनेक गाण्याचे प्रकार वेगवेगळे छान गातो. त्यानंतर सागर आहे, सागरबद्दल मी सांगितलं. नंतर अर्णव साईड परकशन, आणि ते दोघं जण अर्णव आणि विश्व हे परकशनिस्ट आहेत, आणि ते सगळे टाळ घुंगरू साईड जे छोटी छोटी पण महत्वाची ह्या सगळ्यांना धरून ठेवणारी वाद्य जे आहेत, तर ती दोघं जण ते वाजवतात. त्यानंतर नयन ह्या चौघांपैकीच एक आहे. जिथे कमी तिथे आम्ही, म्हणजे एखादा समजा आज शोला याचा काहीतरी हाताला प्रॉब्लेम झालाय की नयन ऐकणं असं झालंय, आलो दादा नाशिकवरून गाडी पकडणार, शोला येणार आणि तो वाजवणार, तो वाजवतो. अशी सगळी अशी हे आख्यान किंवा जनरल करिअर सुरू होण्याच्या आधीपासूनची सगळी मंडळी